भावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं जे स्थळ उद्ध्वस्त केलेलं होतं त्याची दृश्य आपण बघतोय। पूर्णपणे इथे ही जी आस्थापना आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे। इतके मोठमोठे खरं तर अशा पद्धतीचे आतंकवाद्यांचे दहशतवाद्यांचे कॅम्प असावेत हे सुद्धा आश्चर्यजनक वाटावं, पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पूर्णपणे त्याची उद्ध्वस्तता आज पाहायला मिळते। कारण ज्या पद्धतीने सातत्याने पाक ऑक्युपाइड काश्मीर असू देत किंवा पाकिस्तानमध्ये असलेले हे दहशतवादी भारतीय भूमीवरती अस्मितेवरती जखमा करत होते, त्यानंतर अतिशय योग्य पद्धतीने कारवाई करत बहावलपूरमध्ये सुद्धा हल्ला करण्यात आलेला होता। आणि जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावरती हा भारताचा हल्ला होता। लष्कर ए तोयबाचं मुख्यालय, जैश ए मोहम्मदचं मुख्यालय आणि त्याचबरोबर हिजबुल मुजाहिदीनच्या सुद्धा महत्त्वाच्या कॅम्प्सवरती म्हणजे 3 महत्त्वाच्या दहशतवादी यंत्रणा आज उद्ध्वस्त करण्याचा एक महत्त्वाचा असा हा स्ट्राईक भारताने केलेला आहे। बहावलपूरमध्ये आपण बघतोय की एक मोठी इमारत आपल्याला दिसतीये इथे जैश ए मोहम्मदची, आणि त्यानंतर झालेलं प्रचंड मोठं नुकसानही दिसतंय स्ट्राईक नंतर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।